हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीमधील घटक पक्षांची आज मुंबईमध्ये बैठक। लोकसभा निवडणूक निकालावर बैठकीमध्ये विचार विनिमय होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या निवासस्थानी बैठक होणार। मुस्लिम बौद्ध समाजामध्ये मोदींची भीती होती। शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचं वक्तव्य, आमचा देखील पराभव झाला, आम्ही काही बोललो का? भरत गोगावलेंचा भाजपवर निशाणा। बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, बारामतीमध्ये मीच कमी पडलो म्हणून आमचा पराभव। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जबाबदारी स्वीकारली। भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य बारामतीमध्ये महागात पडलं। अजित पवारांचं वक्तव्य, चुटकी वाजवत शरद पवारांचा पराभव करायचा हे वक्तव्य बारामतीकरांना आवडलं नाही। अजित पवार यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित, 2 आमदार आजारी तर 3 आमदार बाहेर असल्याची माहिती, तर सर्व आमदार आमच्यासोबत, अजित पवार यांचा दावा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत। फडणवीस आजच मोदी आणि शहांना भेटण्याची शक्यता। उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीसांनी काही लोक पोसून ठेवली आहेत। भाजपच्या प्रवीण पोटेंचा गंभीर आरोप। प्रवीण पोटे यांचा रोख नेमका कुणाकडे? सवाल उपस्थित। सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनी घेतली राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट। मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेत विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा। मनसेच्या सरचिटणीसांची आज सकाळी 9 वाजता बैठक। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन। अपक्षाला पिपाणी चिन्ह नसतं तर सातारा लोकसभेची जागा देखील आमचीच होती। साताऱ्यामध्ये भाजप कॉपी करून पास, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। शेअर बाजारामध्ये सर्वात मोठा घोटाळा, मोदी शहांचं नाव घेत राहुल गांधींचा खळबळजनक आरोप। मोदी शहांच्या गुंतवणुकीच्या सल्ल्यानंतर 4 जूनला 30 लाख कोटींच्या नुकसानीचा दावा। शेअर मार्केटमधील घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी। एक्झिट पोल सांगणाऱ्या कंपन्यांसह मोदी शहांची देखील चौकशी करा, राहुल गांधींची मागणी। राहुल गांधींचे आरोप भाजपनं फेटाळले। शेअर बाजारामध्ये चढउतार होत असतात, जास्त किमतींमध्ये शेअर विकून भारतीय गुंतवणूकदारांनी लाभ घेतला, पियुष गोयल यांची प्रतिक्रिया। कंगनाच्या कानाखाली मारणारी महिला रक्षक आता निलंबित। चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला रक्षकानं कानशिलात लगावल्याचा कंगनाच्या राजकीय सल्लागाराचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।